नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक करायचं असेल तर तुम्ही आता घरी बसल्या करू शकतात, ज्यालाच आपण आधार सीडिंग सुद्धा म्हणतो आणि आधार मॅपिंग सुद्धा म्हणतो। तर तुम्ही ते घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये करू शकतात। त्या संदर्भात नवीन वेबसाईट आलेली आहेत, संपूर्ण प्रोसेस ऑनलाईन झालेली आहे, तुम्हाला कुठल्याही बँकेमध्ये जाण्याची गरज पडणार नाही। आता हे कशा पद्धतीने करायचं आहे तर याबद्दलची संपूर्ण लाईव्ह प्रोसेस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या दुसऱ्या बँकेला तुम्हाला लिंक करायचं असेल, पहिलं दुसऱ्या बँकेमध्ये आहेत आणि आता तुम्हाला जर दुसऱ्या बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड हे लिंक करायचं असेल तर तुम्हाला तेही करता येणार आहेत। सर्व प्रोसेस ऑनलाईन आहेत, कशा पद्धतीने करायचं आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगलवरती यायचं आहे। इथं आल्यानंतर तुम्हाला इथं NPCI असं नाव टाकायचं आहे। NPCI असं नाव टाकल्यानंतर तुमच्या समोर इथं पहिलीच लिंक ओपन होईल, तुम्ही पाहू शकता www.npci.org.in। तर तुम्हाला या साईटवरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर काही अशा प्रकारे हे पेज इथं ओपन होईल, तुम्ही पाहू शकतात। तर तुम्हाला इथं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला एक इथं कंझ्युमर नावाचं एक ऑप्शन आहे बघा, सगळ्यात वरती आहेत कंझ्युमर नावाचं एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये खाली एक ऑप्शन दिसतो बघा, भारत आधार सीडिंग इनेबल बेस। व्यवस्थित बघा, इथं दुसरीकडे कुठेही क्लिक करायचं नाही, भारत आधार सीडिंग इनेबल बेस। तर तुम्हाला याच नावावरती क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही अशा प्रकारे पेज ओपन होईल, तुम्ही बघू शकता इथं सेशन एक्सपायरी इन 7 मिनिट म्हणजे 8 मिनिट। तर मित्रांनो, तुम्हाला जो काही फॉर्म भरायचा आहे तर हा फक्त तुम्हाला 8 मिनिटांमध्येच भरायचा आहे, तुमच्याकडे फक्त 8च मिनिटं आहेत। आता इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा चेक करायचं आहे की आपलं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे। आता तुम्हाला जर चेक करायचं असेल तर इथं कोपऱ्यामध्ये तुम्हाला रेषा दिसतात बघा, एक 4 रेषा दिसतात, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। इथं व्यवस्थित बघा, इथं कोपऱ्यामध्ये तुम्हाला 4 डॅश दिसतात, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही अशा प्रकारे हे पेज ओपन झालेलं आहे, भरपूर ऑप्शन आलेले आहेत। तुम्ही इथं पाहू शकता तुम्हाला एक 3 नंबरचा ऑप्शन दिसतो, आधार मॅप्ड स्टेटस। तर तुम्हाला आधार मॅप स्टेटस या नावावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता, इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, खाली कॅप्चा भरायचा आहे आणि त्यानंतर चेक स्टेटस या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधार कार्डवरती जो मोबाईल नंबर लिंक असेल तर त्यावरती एक OTP पाठवला जाईल, तो OTP आपल्याला इथं टाकायचा आहे आणि सबमिट म्हणायचं आहे। आता इथं सबमिट म्हटल्यानंतर इथं संपूर्ण माहिती आपली आलेली आहे, तुम्ही पाहू शकता तुमचा आधार कार्ड नंबर आलेला आहे, मॅपिंग स्टेटस इनेबल आहे की डिसेबल आहे, तर हे संपूर्ण माहिती आलेली आहे। त्यानंतर तुमचं लास्ट अपडेट कधी झालेलं आहे, तुमच्या बँकेला जर तुमचं आधार कार्ड लिंक केलेलं असेल, सीडिंग झालेलं असेल तर तुमचं इथं ती तारीख सुद्धा येणार आहे। आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता बँक नेम, तर म्हणजे इथं तुमचं कोणत्या बँकेला लिंक आहे तर हे दाखवलेलं आहे। आता इथं माझं बँक ऑफ महाराष्ट्राला लिंक आहे, तर त्यामुळं माझं इथं बँक ऑफ महाराष्ट्र दाखवित आहेत। तुमचं जर लिंक नसेल तर तुमचं इथं नॉट लिंक वगैरे अनेबल असं नाव येईल, तर माझं इथं बँक ऑफ महाराष्ट्राला लिंक आहे। तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने तुमचं स्टेटस हे पाहू शकता। आता तुमचं आधार कार्ड जर तुमच्या बँक अकाउंटला लिंक नसेल तर तुम्हाला या रेषावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला होमच्या खाली पहिलाच ऑप्शन आहे आधार सीडिंग नावाचा, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर एंटर युअर आधार नंबर, तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर इथं तुम्ही आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली रिक्वेस्ट फॉर आधार, तर तुम्हाला आता सीडिंग करायचं आहे, म्हणजे तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक करायचं आहे, तर तुम्हाला इथं सीडिंगवरती टिक करायचे आहे। जर तुम्हाला डिलिंक करायचं असेल, तुम्हाला डिसीडिंग करायचं असेल तर तुम्ही खाली क्लिक करू शकतात, म्हणजे तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटला लिंक ठेवायचं नसेल, काढून टाकायचं असेल तर तुम्हाला इथं डिसीडिंग करायचं आहे। आणि तुम्हाला जर लिंक करायचं असेल तर तुम्हाला इथं सीडिंग हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला तुमचं जी काही बँक असेल तर ती बँक तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे। बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ बडोदा असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, तुमची जी काही असेल तर ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहेत। त्यानंतर इथं सीडिंग टाईप तुम्हाला फ्रेश सीडिंग हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। आता जर तुम्हाला जर तुमच्या आहे त्याच बँकमध्ये समजा बँक ऑफ महाराष्ट्र आहे आणि तुमचे अजून एक अकाउंट आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, तर तुम्हाला त्याच बँकेमध्ये जर तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे लिंक करायचं असेल, म्हणजे ट्रान्सफर करायचं असेल, फक्त दुसऱ्या अकाउंट नंबरचं दुसऱ्या अकाउंट नंबरला करायचं असेल तर तुम्हाला हा 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। आणि जर तुमचं बँक ऑफ महाराष्ट्रामधून जर तुम्हाला भारतीय स्टेट बँक असेल किंवा बँक ऑफ बडोदा असेल, अशा बँकेमध्ये म्हणजे दुसऱ्या बँकेमध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे लिंक करायचं असेल, दुसऱ्या अकाउंट नंबरला दुसऱ्या बँकेतील अकाउंट नंबरला जर लिंक करायचं असेल तर तुम्हाला हा 3 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे, मोमेंट फ्रॉम ऑन बँक
टू अदर बँक, तर तुम्हाला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। परंतु सिंपल तुम्हाला जर तुमचं बँक अकाउंट फक्त आधार कार्डला लिंक करायचं असेल, सीडिंग करायचं असेल, तर तुम्हाला इथं फ्रेश सीडिंग हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे। पुन्हा इथं तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर पुन्हा रिएंटर करायचा आहे, म्हणजे दोनदा तुम्हाला इथं तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि चुकीचा अकाउंट नंबर टाकू नका। व्यवस्थित दोनदा तीनदा व्यवस्थित चेक करून तुम्हाला हा अकाउंट नंबर इथं टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथं एक चेकबॉक्स लावायचे आहे, त्यानंतर इथं खाली एक चेकबॉक्स लावायचे आहेत आणि त्यानंतर इथं तुम्हाला हा कॅप्चा जसा आहे तसाच भरायचा आहे आणि त्यानंतर इथं प्रोसेड या नावावरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो, माझं ऑलरेडी लिंक आहे, मला इथं चेंज करायचं नाही किंवा लिंक करायचं नाही, तर त्यामुळे मी इथं पुढची प्रोसेस करणार नाहीत। परंतु तुम्हाला जर लिंक करायचं असेल तर तुम्हाला फक्त प्रोसेड करायचं आहे। प्रोसेड केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल तर त्यावरती एक OTP पाठवला जाईल। तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे। तो OTP टाकल्यानंतर इथं तुमचं जे बँकेला आधार कार्ड आहे तर हे लिंक होईल, सीडिंग होईल। तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये लिंक करू शकतात। आता मित्रांनो, तुमचं हे बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डला लिंक झालेलं आहे का नाही हे स्टेटस तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला पुन्हा या रेषावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला आता इथं 2 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे आधार सेटिंगच्या खालचाच सर्व्हिस स्टेटस, तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इथं तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही जर डीसीडिंग करायला असेल तर तुम्हाला इथं डीसीडिंग हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्ही जर सीडिंग करायला असेल तर तुम्हाला इथं सीडिंगचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। म्हणजे तुम्ही जर आधार कार्ड हे लिंक करायला असेल तुमच्या बँकेला तर तुम्हाला इथं सीडिंगचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथं रिक्वेस्ट इन टायटल डेट, म्हणजे इथं तुम्ही किती तारखेला केलेला आहे तर ती तारीख तुम्हाला इथं टाकायची आहे। त्यानंतर तुम्ही सीडिंग केलेला आहे की तुम्ही दुसऱ्या बँकेला ट्रान्सफर केलेला आहे की किंवा आहे त्याच बँकेमध्ये इथं ट्रान्सफर केलेला आहे, जसं आपण सीडिंग करताना अर्ज केलेला आहे तर तोच ऑप्शन इथं आपल्याला सीडिंगचा टाईप ऑप्शन हा तो सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथं तुम्हाला सिलेक्ट युअर सर्व्हिस, तर या ठिकाणी तुम्हाला आधार सीडिंग स्टेटस हाच ऑप्शन ठेवायचा आहे। त्यानंतर इथं रेफरन्स नंबर विचारलेला आहे, तर तुम्ही ज्या वेळेस तुमचं आधार कार्ड हे सीडिंग केलेलं आहे तुमच्या बँक अकाउंटला लिंक केलेलं आहे तर त्यावेळेस तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळतो, तर तो तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे किंवा कुठंतरी लिहून ठेवायचा आहे आणि तो नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे। खाली कॅप्चा भरायचा आहे आणि खाली इथं चेक स्टेटस या नावावरती क्लिक करायचं आहे। चेक स्टेटस या नावावरती क्लिक केल्यानंतर तुमचं बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डला लिंक झालेलं आहे का नाही हे तुम्हाला अगदी 5 मिनिटांमध्ये कळणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीनं तुमचं बँक अकाउंट हे तुमच्या आधार कार्डला लिंक आहे का नाही बघू शकता। तसेच नसेल तर ते लिंक करू शकतात किंवा तुमचं जर दुसऱ्या अकाउंटला असेल आणि तुम्हाला जर दुसऱ्या बँकेतील अकाउंटला लिंक करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये करू शकता। अतिशय सोपं आहे। नवीन वेबसाईट आलेली आहे गव्हर्नमेंटकडून, ही नवीन वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे। तुम्हाला आता कुठल्याही बँकेमध्ये जाण्याची गरज पडणार नाही, सर्व प्रोसेस ऑनलाईन झालेली आहेत। तर मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया अशाच एक नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।